हॅलो स्टुडंट, दिस इज मालदुरे सर. ॲक्च्युली आजच्या लेक्चरला आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे, तो आहे सर्कल. बोर्डवर मेन्शन्स केलेलेच आहे मी सर्कल म्हणून, ठीक आहे. तर तुम्ही सर्कलबद्दल खूप जास्त फॅमिलियर्स आहे, बिकॉज इन अर्लियर स्टँडर्ड्स मीन्स प्रिव्हियस स्टँडर्ड इन 10th स्टँडर्ड तुम्हाला एक सर्कल नावाचा लेसन्स होताच, आणि त्याचंच थोडंसं एक अपग्रेड व्हर्जन्स आहे. म्हणजे तुम्हाला जो 10thला टॉपिक होता त्यालाच घेऊन आता आपल्याला पुढे थोडंसं चालायचं आहे, जास्त नाही चालायचं आहे, थोडंसं चालायचं आहे, ठीक आहे. तर त्यामुळे लक्षात घ्यायचं का जे तुम्हाला 10thला सर्कल होतं ते 10thचं सर्कल क्लिअर असणं फार जास्त इम्पॉर्टन्स आहे, ठीक आहे. आणि 11thला आपल्याला सर्कल कसं आहे, पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर हा वाला कार्यक्रम आहे, त्यामुळे जास्त तुम्हाला डोकं लावायची गरज नाही आहे. थेरम्स वगैरे काहीच नाही, अगदी फॉर्म्युलेज आहे, पर्टिक्युलर फॉर्म्युलेज, आणि त्याच्यावरचं काय करायचे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे 11thच्या सर्कलला, ठीक आहे. आणि हा काही बेस वगैरे नाही आहे, तुम्हाला 12th स्टँडर्डला सर्कल नाही आहे, बट हा सर्कल जो लेसन्स आहे हा सर्कल लेसन तुम्हाला 11 पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, ठीक आहे. आणि एंट्रन्स जे करणार आहे मुलं, एंट्रन्स करतासुद्धा हा सर्कल लेसन्स आहे, ठीक आहे. त्यामुळे लक्षात घेताना लक्षात घ्यायचं, हा जो टॉपिक आहे हा टॉपिक कोणासाठी म्हणू शकता, जे मुलं एंट्रन्स करणार आहे किंवा 11ची बरोबर खूप चांगलं डीपमध्ये प्रिपरेशन्स करतात त्यांच्यासाठी, आणि 12thला आपल्याला सर्कल वगैरे नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे फ्रँकली सांगितलं मुलांना बरोबर राहतं. सो सर्कल सुरू व्हायच्या आधी आणि सर्कल काय असतं हे सर्वांना माहिती आहे. हा जो सर्कल आहे हा कोऑर्डिनेट जिओमेट्रीचा पार्ट आहे, आणि कोऑर्डिनेट जिओमेट्रीमध्ये आपण सर्वात पहिले काय बघितलं होतं, लोकसवरून काय ड्रॉ केली आहे, स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे, ठीक आहे ना. आता पुढली जी स्टेप आहे स्ट्रेट लाईन नंतर ती आहे सर्कल, आणि त्याच्यानंतरची एक लास्ट स्टेप आहे ते कोनिक सेक्शन. सो सध्या तो होल्डिंगला आहे, आपण लेसन मी तुम्हाला सांगितलं ते लेसन सांगेन कसं करायचं. तर सो ॲक्च्युली सर्कल म्हणजे काय असतं, सर्कल म्हणजे काय असतं तुम्ही आठवा, जेव्हा तुम्ही छोटूशे होते, नन्हेशे होते, तेव्हा तुम्ही खेळायचे लहानपणी मामाचं पत्र हरपलं एक गोष्ट खेळायची की नाही, त्यामध्ये राऊंड फॉर्म करायचे, बरोबर की नाही. तो तुमच्या मागे एक फिरायचा, तो तुम्हाला कुठेतरी तो पत्र टाकून द्यायचा, ॲक्च्युली तोच फॉर्म असतं की नाही, ठीक आहे. नाहीतर ते आकाश पाळणा असतो, आकाश पाळणामध्ये तुम्ही पाहिलं असेल तो राऊंडमध्ये फिरतोय, बट एक फिक्स पॉईंट असतोय. म्हणजे आपण काय करू, हा जो बोर्ड आहे अगदी हा लेसन प्रोफेशनल लेसन्स आहे, यामध्ये कुठल्या प्रकारचं तुम्हाला डोकं लावायची गरज नाही आहे. सरळ फॉर्म्युले आहे, फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला इक्वेशन यूज करायचे, फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. अगदी प्रोफेशनल असा लेसन्स आहे, कारण सर्कल म्हटलं का तुम्ही समजू शकता का सर्कल नावच प्रोफेशनल्स आहे, ठीक आहे. त्यामुळे यामध्ये कुठल्या प्रकारची मजाक वगैरे नाहीच आहे, सरळ पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर असा कार्यक्रम आहे कधी, ठीक आहे. सो मी सपोज करतोय हा एक प्लेन आहे, ह्या प्लेनवर एक पॉईंट आहे ग, पॉईंट म्हणजे बिंदू, पॉईंट म्हणजे बिंदू मुलीचं नाव असतं विषय मिळाले का काय, पॉईंट म्हणजे बिंदू, नाही तर बिंदू करत राहायची उसांशी झोपीत, हे बिंदू कोण आहे, घरचे बोंबलतील तुमच्या नावाने, ठीक आहे. सो बघायचं हा काय तुमचा एक पॉईंट आहे, फिक्स पॉईंट आहे, बरोबर. जसं की मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सुद्धा लोकसमध्ये पण सांगितलं होतं, आपण एक घोडा बांधला होता, एक झाड होतं, त्या झाडाला घोडा बांधलेला होता, ठीक आहे. तो सरत होता, त्यांनी एक कुठला तरी शेप फॉर्म केला, तो शेप कुठला होता, सर्क्युलर फॉर्म होता. आठवा मी तुम्हाला लोकसमध्ये ते एक्झाम्पल सांगितलं होतं, मी तेव्हा सांगितलं होतं का हा जो पॅटर्न फॉर्म झाला, हे जे कन्स्ट्रक्शन्स फॉर्म झाले हे सर्क्युलर पॅटर्न तयार झालं आहे, म्हणजे याला आपण सुद्धा लोकस म्हणू शकतो आहे, ठीक आहे. म्हणजेच सर्कल असते. आता सर्कल म्हणजे ॲक्च्युली काय असते, एक प्लेन आहे, त्या प्लेनवर एक फिक्स पॉईंट आहे, बट फिक्स पॉईंटपासून एक आणखी बघावं कुठलं तरी पर्टिक्युलर डिस्टन्सवर एक दुसरा पॉईंट आहे, ठीक आहे. पर्टिक्युलर डिस्टन्सवर एक दुसरा पॉईंट आहे. ॲक्च्युली मी सर्कल काय असतं हे तुम्हाला लोकसमध्ये डिफाईन करून दिलं, त्यामुळे मी जास्त काही एक्सप्लेन करत नाही, ठीक आहे. हा फिक्स जो पॉईंट आहे याला मी सीनी रिप्रेझेंट केलं, ठीक आहे. हा जो पॉईंट आहे ए नावाचा पॉईंट आहे, याला मी जॉईन केलं, ॲक्च्युली सेगमेंट झाली. बट असे हे पर्टिक्युलर डिस्टन्सचे हे असे बरेचसे पॉईंट्स राहू शकतात, अरे बाबा राहू शकतात की नाही, ठीक आहे. आणि हे जर आपण पॉईंट्स असे जॉईन केले तर आपल्याला काय मिळतं, सर्कल मिळतो. माय ड्रॉइंग इज लो म्हणजे टू मच पुअर, ठीक आहे. त्यामुळे जस्ट कन्सिडर, भावना पोचून घ्या. इम्पॉर्टन्स काय आहे, तुमच्यापर्यंत भावना पोचली पाहिजे माझी, हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. हे कळतं का, भावना पोचणं इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे लक्षात ठेवा, इथे बघा हा सी इज द सेंटर ऑफ द सर्कल, ए बी द एनी पॉईंट ऑफ द सर्कल, अँड लेंथ ऑफ सी ए नथिंग बट द रेडियस ऑफ द सर्कल. अशा भरपूर साऱ्या तुमच्या काय राहू शकतो, जसं की ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे. म्हणजे ह्या ज्या मल्टिपल रेडियस आहे आपण याला काय बोलू शकतोय, रेडाय ऑफ द सर्कल, ठीक आहे. पण तसे रेडियस ऑफ द सर्कल कसे असतात, सेम असतात, ठीक आहे. त्यामुळे ही अगदी बेसिक डेफिनेशन
डेफिनेशन जे तुम्ही 10thला शिकलेले आहे आणि लोकसला सुद्धा मी डेफिनेशन्स तुम्हाला सांगितले आहे. सो मला जास्त एक्सप्लेन करायची काही गरज नाही आहे. त्यामुळे मी एक असं म्हणतोय की हा जो तुमचा सी होता, जसं की तुम्ही याला ओपन म्हणू शकता, ठीक आहे, हा तुमचा काय फिक्स पॉईंट आहे आणि एक आहे वो मूविंग पॉईंट आहे, ठीक आहे. म्हणजे हा काय झाला तुमचा सरळ सरळ सर्कल झाला आहे. सर्कल या फॉर्ममध्ये तुम्हाला म्हणता येतं. मला जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही यामध्ये, बिकॉज ह्या टॉपिकसोबत तुम्ही अर्लियर स्टँडर्डसोबतच फॅमिलियर आहे, ठीक आहे. त्यामुळे मी जास्त डिफाईन न करता पुढे सरळ सरळ इक्वेशन ऑफ सर्कलवर येतोय. आता बघा, इक्वेशन ऑफ सर्कलमध्ये तुमच्याकडे डिफरंट फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल असते. ए दिदी बघा माझ्याकडे इक्वेशन ऑफ सर्कल टॉपिक चालू केलं आहे. इक्वेशन ऑफ सर्कल इन डिफरंट फॉर्म. ए भाऊसाहेब, इन डिफरंट फॉर्म म्हणजे भरपूर सारे फॉर्म्स आहे. जसं की सर्कलचं सेंटर ओरिजिनला असेल तर, सर्कलचं सेंटर ओरिजिनला नसेल तर, डायमेट्रिक फॉर्म ऑफ सर्कल, असे 3 आपल्याकडे केसेस आहे. हो, कशा करता? इक्वेशन ऑफ सर्कल करता. सो फर्स्ट केस बघूया आपण. सपोज करूया की सर्कलचा सेंटर कुठे आहे? ओरिजिनला आहे. ए दीदी, सर्कलचा सेंटर कुठे आहे? ओरिजिनला आहे. म्हणजे आपण त्याला काय बोलतो? स्टँडर्ड फॉर्म बोलते. फर्स्ट कुठला फॉर्म बघतोय आपण? स्टँडर्ड फॉर्म बघतोय, ठीक आहे. कुठला फॉर्म बघतोय? स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे सर्कलचा सेंटर ओरिजिनला आहे. आता ओरिजिन कुठला? 2 डायमेन्शन्स मधला ओरिजिन, ठीक आहे. जसं की हा एक्स असायचं, एक्स डॅश असायचं, हा वाय डॅश असणार, ओरिजिन ओ. जर सर्कल जर असा असेल, सर्कलचं सेंटर आणि ओरिजिन हा काय झालं? एक झालेलं आहे ना. ओरिजिन नथिंग बट द 0,0. दॅट मीन्स सर्कलचा सेंटर सुद्धा किती असणार? 0,0. जर सर्कलचा सेंटर हा ओरिजिन एवढा असेल म्हणजे 0,0, त्या सिच्युएशनला आपण कुठला सर्कल बोलतोय ग? स्टँडर्ड सर्कल बोलतोय. ए भाऊसाहेब, ठीक आहे. कुठला सर्कल बोलतोय? स्टँडर्ड सर्कल बोलतोय. म्हणजे इथे सर्कलचा सेंटर कुठे असणार? सेंटर कुठे असेल रे बाबा? सेंटर ॲट ओरिजिन ओ ऑफ 0,0 अँड रेडियस इज आर. दॅट सिच्युएशन्स इक्वेशन ऑफ सर्कल विल बी x² + y² इक्वल्स टू r². ही गोष्ट सर्वांना चांगल्या पद्धती माहिती आहे, ठीक आहे. वेअर आर इज द रेडियस. म्हणजे सर्कलचं इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हटलं की काय असते? सर्कलचं सेंटर कुठे असते ग? ओरिजिनला. आणि रेडियस किती असते? आर. ह्या सिच्युएशनला इक्वेशन ऑफ सर्कल काय असते? x² + y² इक्वल्स टू r², ठीक आहे. सेकंड बोलतोय सेंटर रेडियस फॉर्म. ए बाबू लक्ष दे की माझ्याकडे. सेंटर, ए दीदी ग लक्ष दे ग. सेंटर रेडियस फॉर्म, ठीक आहे. सेंटर रेडियस फॉर्म म्हणजे काय असतं? त्याला सेंटर पण असतं आणि रेडियस पण असतं. इथे सर्कलचा सेंटर अँड ओरिजिन कोइन्साइड होत होता, ठीक आहे. बट या सिच्युएशनला सर्कलचा सेंटर अँड ओरिजिन कोइन्साइड होत नाही आहे रे बाबा रे. त्यामुळे आपण सेंटर सी सपोज करू. सेंटरचे कोऑर्डिनेट जे आहे ग ते h,k, ठीक आहे. जसं की इथे सपोज करूया पी बी द एनी पॉइंट ऑन दिस सर्कल. दॅट मीन्स लेंथ ऑफ सी पी विल बी आर, बिकॉज आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. नाउ पी बी द एनी पॉइंट विच इज द मुव्हिंग पॉइंट. दॅट मीन्स इट हॅज द कोऑर्डिनेट x, y. ए बाळा, त्याचे कोऑर्डिनेट्स किती असणार? x, y. त्याचे कोऑर्डिनेट्स किती असणार? x, y. बिकॉज तो पॉईंट कुठे लाईज होत आहे? सर्कलवर लाईज होत आहे, ठीक आहे. सो अशा सिच्युएशन्सला इक्वेशन ऑफ सर्कल काय असते ग? x - h होल स्क्वेअर प्लस y - k होल स्क्वेअर इक्वल्स टू r². वेअर h, k इज द सेंटर ऑफ द सर्कल, x, y बी द एनी पॉइंट ऑन द सर्कल. ए बाळा, कळलं का? ठीक आहे. आणि r इज द रेडियस ऑफ द सर्कल. बाळांनो, दीदी ग, दादा रे, बाबू ग, बाई रे, हे सगळं तुमचं प्रिव्हियस स्टँडर्डला झालं आहे. ए बाळा, झालं आहे की नाही? ठीक आहे. आणि देन तुमची थर्ड केस सांगतोय. थर्ड केसला मी सांगितलं होतं तो फॉर्म कुठला असते ग? डायमेट्रिक फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल. डायमीटर फॉर्म, ठीक आहे. ॲक्च्युली डायमीटर काय असते? कॉर्ड काय असते? इन्स्क्राईब सर्कल काय असते? इन्स्क्राईब सर्कलमधले अँगल्स कसे असतात? ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही अर्ली स्टँडर्डला शिकलेले आहे. त्यामुळे मला इथे एक्सप्लेन करायची गरज नाही. तसं पण आपला जो 11चा सर्कल आहे अगदी असं कॉम्पॅक्ट आहे. म्हणजे पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण जे पण एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यूज दिले ते इन्सर्ट करणार आणि काय करणार? सोल्युशन करणार, ठीक आहे. सो डायमेट्रिक फॉर्म काढायचं म्हणजे पुन्हा काय केलं? मी सर्कल ड्रॉ केला, ठीक आहे. सर्कल ड्रॉ केल्यानंतर काय म्हटलं? हा आहे द सेंटर ऑफ द सर्कल. यामधून जी लाईन पास झाली ती झाली डायमीटर. म्हणजे ए झाला हा पॉईंट, हा झाला पॉईंट बी तुझा.
कळतं? ठीक आहे. आता सपोज करता सर्कलचा एक कुठला तरी पॉईंट असतो, तो पॉईंट झाला पी ऑफ एक्स वाय. पी ऑफ एक्स वाय इज द मुव्हिंग पॉईंट. हा पॉईंट काय करतोय विथ रिस्पेक्ट टू दिस, याच्या रिस्पेक्टने जॉईन करतोय किंवा सेकंड पॉईंटच्या रिस्पेक्टने सुद्धा जॉईन करतोय. पी ऑफ एक्स वाय काय झालं, एक मुव्हिंग पॉईंट झाला. आता बघ मी काय करणार, एचे कोऑर्डिनेट्स काहीतरी सपोज करणार. एचे कोऑर्डिनेट्स काय असणार, x1 y1. बीचे कोऑर्डिनेट्स काय असेल का दिदी, x2 y2. ठीक आहे. या सिच्युएशनमध्ये डायमेट्रिक फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल काय असते. ॲक्च्युली बघ रेडिया ऑफ दिस सर्कल्स कसे असतात, सेम असतात. समजतं? रेडिया ऑफ दी सर्कल कसे असतात इथे सेम असतात. इथे सेंटर जो होता तो आपला सेंटर अननोन आहे. ए बी आर दी एंड पॉईंट ऑफ दी डायमीटर सुद्धा आहे. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचं, एक जर लक्षात घेशील तर या सिच्युएशन्समध्ये ए पी इज परपेंडिक्युलर टू बी पी. लक्षात घेईल बघ काय केलेलं आहे, हा सर्कलमध्ये इन्स्क्राईब झालेला हा ट्रायंगल. म्हणजे एक लक्षात घ्यायचा हा कन्सेप्ट तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी यूज होतं इन फ्युचर. ठीक आहे. बिकॉज हा सेमी सर्कल पण झाला, हा वरचा सेमी सर्कल झाला. दॅट मीन्स ए पी बी इज द राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. दॅट मीन्स ए पी इज परपेंडिक्युलर टू बी पी. ठीक आहे. या सिच्युएशनमध्ये फॉर्म्युला काय फॉर्म होतो तुम्हाला आठवा, इक्वेशन ऑफ लाईन इन 2 पॉईंट फॉर्म काय असायचं, y मायनस y1 बाय y1 मायनस y2 इक्वल्स टू x मायनस x1 बाय x1 मायनस x2. त्याच फॉर्मवरून इक्वेशन इन डायमेट्रिक फॉर्म बघा काय असतंय, x मायनस x1 इंटू x मायनस x2. ठीक आहे. प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2 इक्वल्स टू 0. हा झालं तुमचं डायमेट्रिक फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ सर्कल. ए बाबू बघ रे बाबा इकडे, याला काय बोलतोय, इक्वेशन ऑफ सर्कल इन डायमेट्रिक फॉर्म काय असणार, x मायनस x1 x मायनस x2 प्लस y मायनस y1 y मायनस y2 इक्वल्स टू 0. मला नाही वाटत काय हे तुम्हाला काही माहिती नाही. ह्या सर्व गोष्टी ऑलरेडी तुम्ही इन प्रिव्हियस स्टँडर्ड शिकलेल्या आहे. ठीक आहे. डायमेट्रिक फॉर्म काय असतं, इन्स्क्राईब सर्कल काय असतं, इन्स्क्राईब सर्कलमध्ये अँगल काय असते. त्यामुळे मी काय करत आहे तुम्हाला बस जस्ट पॉलिशिंग करून देत आहे की या फॉर्ममध्ये ऑलरेडी तुम्ही हे फॉर्म्युले बघितलेच आहे. ठीक आहे. ज्यांनी बघितले नसेल त्यांनी फॉर्म्युले लक्षात घ्यायचे आणि त्याच्यावरचे बळांना आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. सो एक आणखी महत्त्वाचा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला 10th स्टँडर्डला झालेला आहे, बट बाळांनो तुम्ही कधी लक्ष दिलंच नाही, त्याला रटलेलं आहे किंवा रटून घेतलेलं आहे. ठीक आहे. सो इट्स ओके. मला काही गोष्टी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून द्यायची आहे. आता सपोज करा तो जो सर्कल आहे, एखादा सर्कल तुमचा कोऑर्डिनेट ॲक्सिसला टच होत असेल. पहिली सिच्युएशन बघ ग दीदी. ए दीदी आता लक्ष दे माझ्याकडे बरोबर. ठीक आहे. हे तुझं काय आहे, कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे ग दीदी. एक्स आहे, एक्स डॅश आहे, वाय आहे, वाय डॅश आहे. हा झाला ओरिजिन ओ. ए बाबूलाल माझ्याकडे लक्ष दे. सपोज करा हा जो सर्कल आहे तुझा, हा सर्कल तुझा एक्स ॲक्सिसला टच होत आहे. ठीक आहे. ह्या सर्कलचा सेंटर सपोज कर ग दीदी एच कॉमा के आहे. ठीक आहे. ठीक आहे ना. इथून तू काय करशील, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करशील. बिकॉज इकडे तर तुला परपेंडिक्युलर ड्रॉ करता येणार नाही. का ड्रॉ करता येणार नाही, बिकॉज सर्कल जो आहे तो एक्स ॲक्सिसला टच होत आहे आणि हा जो पॉईंट आहे तुझा पॉईंट पी आहे. मग या सिच्युएशनला रेडियस ऑफ द सर्कल काय असेल हा इश्यू आहे. इथे तुम्ही माहिती आहे का 10वीला रटलेलं होतं. ए बाबू रटा गिटा नसते लागत. सेकंड सिच्युएशन दिदी ग अशी सुद्धा राहू शकतो. एखादा तुझा जो सर्कल आहे ग दिदी, तो सर्कल तुझा वाय ॲक्सिसला टच होऊ शकतो. याला बोलतो एक्स डॅश वाय वाय डॅश ओरिजिन ओ. ठीक आहे. एखाद्या वेळेस करणार सर्कल तुझा काय वाय ॲक्सिसला टच आहे. ठीक आहे. मग हा सपोज कर तुझा सी ओ एच कॉमा के बी द सेंटर ऑफ दिस सर्कल. इथे रेडियस किती होतं ग दीदी, ही झाली तुझी रेडियस सी पी. ठीक आहे. नाव या सिच्युएशनमध्ये रेडियस ऑफ सर्कल काय असेल आणि या सिच्युएशनमध्ये रेडियस ऑफ सर्कल काय असणार. लक्षात घ्यायचं इथे काय असणार हो, रेडियस ऑफ सर्कल इथे काय असेल आणि इथे रेडियस ऑफ सर्कल काय असेल. हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे. आता बघा हा सी पी कोणाला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला. सी पी कोणाला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला. इथे बघा सी पी कोणाला पॅरलल आहे, एक्स ॲक्सिसला. आता पॅरलल असल्यामुळे तुम्ही सांगू शकता की तिथली रेडियस काय असणार. आता बघ फर्स्ट केसमध्ये तू कोणाला पॅरलल दिसते, तुझा वाय ॲक्सिसला. दॅट मीन्स याची जी रेडियस असेल ही रेडियस काय असेल हो, वाय कोऑर्डिनेट ऑफ दी सेंटर. बिकॉज इज इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस. दॅट मीन्स याची रेडियस काय असेल, वाय कोऑर्डिनेट
ऑफ दी सेंटर, ठीक आहे. किंवा इन जनरल फॉर्म दिस सी पी इज पॅरलल टू दी वाय ॲक्सिस, दॅट्स वाय इट रेडियस मस्ट बी. बघ काय असायला पाहिजे के. दॅट मीन्स आपण कसं लिहायचं नेहमी मॉडमध्ये, बिकॉज रेडियस इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणून आपण काय लिहिलं मॉड्युलसमध्ये लिहिलं. आता बघ दिस रेडियस इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस, दॅट्स वाय इन दिस सिच्युएशन्स रेडियस ऑफ द सर्कल विल बी एक्स कोऑर्डिनेट ऑफ दी सेंटर. काय असणार इथे एक्स कोऑर्डिनेट ऑफ दी सेंटर, ठीक आहे. इथे बघ एक्स कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर किती आहे एच आहे. बघ किती दिसते, काय दिसते एच दिसते. एक लक्षात ठेवायचं, ठीक आहे. हे कसं काय लक्षात ठेवलं आहे का दिदी तुम्ही, बिकॉज हा जो सर्कल आहे हा सर्कल, या सर्कलची रेडियस कुणाला पॅरलल होती वाय ॲक्सिसला, म्हणजे या सर्कलची रेडियस किती झाली वाय कोऑर्डिनेट, ठीक आहे. बिकॉज लेंथ ऑफ वाय ॲक्सिस. नाव इथे बघ इथे काय दिसतंय तुला, दिस रेडियस इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस, ठीक आहे. दॅट मीन्स याची रेडियस काय असेल एक्स कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर. ह्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या. याच्या नोट्स मी तुम्हाला सर्व पाठवणार आहे, ठीक आहे. आय थिंक सो जवळपास सर्वांना हा कन्सेप्ट समजलेला असेल. हे थोडंसं लक्षात घ्यायचं आहे रे बाळांनो, ठीक आहे. त्यामुळे ॲक्च्युली एवढाच कन्सेप्ट आहे. ह्या गोष्टी आपण एक्झाम्पलमध्ये यूज करणार आहे. थोडं लक्षात घ्यायचं. सर्कल जर एक्स ॲक्सिसला टच होत असेल तर काय असतं, वाय ॲक्सिसला टच होत असेल तर काय असतं, ठीक आहे. सो आणि डायग्राममध्ये कन्सिडर करायचं, बिकॉज आय हॅव टू मच पोअर इन द ड्रॉइंग, बिकॉज मला ड्रॉइंग काढताच येत नाही. माझं हँडरायटिंग असतं बघा किती घनट आहे. हँडरायट आहे का सुंदर आहे, काही म्हणतं सिर्फ देखने का नजरिया चाहिए होता है भैया, समझ में आ रहा है ना. आप किस नज़र से सामने वालों को देख रहे हो इस पे डिपेंड करता है को पर्सन कितना सुंदर है और कितना गयाठा है करके. समजतं ना. नाही गयाठा मुद्दा म्हणून ते म्हटलं आहे. अरे भैया आ रहा है समझ में, सिर्फ नज़रिए का खेल है, ठीक है. चलो देखो क्या सर कुछ भी कहाँ की बात कहाँ ले जाते हो. अरे भाई ना ऐसी बात होती है, बाकी तो सब मोह माया लगी हुए है लाइफ में, लगी हुई है या नहीं. अरे सब मोह माया है. कोई किसके पीछे भाग रहा, कोई किसके पीछे भाग रहा, कोई पैसों के पीछे भाग रहा तो कोई लड़की के पीछे भाग रहा. जिसके पास लड़की होती है उसका पास पैसा नहीं होता है, जिसका पास पैसा होता है उसके पास लड़की नहीं होती है. ऐसे कुछ तो भी डायलॉग रहते हैं ना मूवी में, वो सही बात है, ठीक है ना. और जिसके पास दोनों भी होता है उसके पास सुखी नहीं होता है. जिसके पास पैसा भी होता है लड़की भी होती है, लड़की यानी समझ में आ रहा है ना वाइफ, उसके पास सुखी नहीं होता है, परेशान हो जाते सालों क्या करना क्या नहीं करना रह जाती है. बराबर है कि नहीं. तो अलग बात है. चलो ठीक है, जस्ट आप एंजॉय करो. आपकी लाइफ बहुत अच्छी है, पढ़ाई करो अच्छे से, अच्छे कॉलेज में एडमिशन्स लो ग्रेजुएशंस के लिए. बहुत पढ़ो नाम कमाओ, ठीक है ना. चलो एग्जाम्पल चालू करते हैं. ले एग्जाम्पल लिहायचं. फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर. हा यार कॉर्ड ना भल्ला फिरते गोल 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 गोल. आता का मग अंगात गुंडवून घ्यावं लागेल तर काय माहिती, असंच म्हणजे मागं राहते बरोबर. चल घे. फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर. ली रे ढेमच्या एक्झाम्पल ली. फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज 4. फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज 4. ते असतं ना त्या कुठल्या लेडीज अशा साड्या घालतात, ते तसंच झालेलं आहे. पोट्टे म्हणून सर हनुमानजीसारखी शेपटी निघाली का, पोरी म्हणून हे काय घेतलं म्हटलं ना तुम्हाला. देखणे का नजरे अलग होत आहे. पोट्टे म्हणून काय म्हणून पोट्टे मास्तरला शेपटी फुटली, आणि पोरी काय म्हणून मस्तरनं साडी घातली उलट्या पदराची, असते ना ते. बोलला ना मैंने पहले, देखने का नजरिया होता है बेटा, आप किस ढंग से देखोगे ऐसी बात होती है. चल जाने दे. बघ आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन अँड रेडियस इज 4. आता बघ तुला सर्कलचं इक्वेशन काढायचं आहे, बरोबर. सर्कलचं सेंटर कुठे दिलं आहे तुला, ओरिजिनला दिलेलं आहे, बरोबर. आणि सेंटर किती आहे 4 आहे, म्हणजे इथे आपण कुठला फॉर्म यूज करणार आहे, सर्कलचा सेंटर जो आहे तो ओरिजिनला आहे आणि रेडियस किती आहे आर आहे, म्हणजे x² + y² = r². ठीक आहे. सो डिरेक्टली सोल्युशनमध्ये लिहायचं, वी नो दॅट, हे बळा लक्ष दे, वी नो दॅट द बम भारूड लिहावं लागते ते, द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट ओरिजिन
and radius r is किती असतं रे बाबा x² + y² = r². ठीक आहे. बट हिअर चल सांग मला हिअर रेडियस किती दिले आहे का तुला? रेडियस आय थिंक 4 युनिट दिलेली आहे. आता तुम्ही बोलत नाही त्यामुळे मी इथे लिहितोय. बघ करेक्ट आहे. इथे रेडियस किती दिले? हिअर रेडियस = 4 युनिट. दॅट्स वाय दिस आर गेट रिप्लेस बाय दी 4. सो x² + y² = 4². दॅट इज x² + y² = 16. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. ठीक आहे. काही लेकरं म्हणेल सर हे होय काय? अबे शेमड्या बोललो ना मी. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. काना आहे नाही का तुला? ऐक ना कानाने बरोबर. काही गोष्ट पाहिलीच पाहिजे का? ठीक आहे. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. चल घे नेक्स्ट. ली नेक्स्ट. सेकंड एक्झाम्पल. फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट -3, -2 with center at -3, -2 and radius is 6. आता बघ दीदी तुला काय दिलेलं आहे इथे? ए दीदी काय दिलेलं आहे? सेंटर बघ. सेंटर कुठं दिलेलं आहे? -3, -2. म्हणजे हा कुठला फॉर्म झाला का दीदी? सेंटर ऑफ दी सर्कल दिलं आहे तुला. म्हणजे हा कुठला फॉर्म झाला? h, k दिलेला आहे अँड रेडियस दिलेला आहे r. मीन्स हा कुठला फॉर्म होते? सेंटर ऑफ दी सर्कल इज hk अँड रेडियस इज r. दॅट सिच्युएशन इक्वेशन ऑफ सर्कल विल बी x - h² + y - k² = r². सो कसं लिहायचं? पुन्हा लिहायचं. We know that the equation of circle, ठीक है, with center at h, k and radius r is काय असतं बे? x - h² + y - k² = r² ग. चल दीदी सांग h किती आहे इथे? -3. भाऊसाहेब k किती आहे हो? -2 अँड रेडियस r किती आहे ग भाऊसाहेब? 6 दिले. ठीक आहे. दस ह्या व्हॅल्यूज अबव इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचं. चल सांग की इथे किती होत आहे? x -3² ए झामल्यासारखं झमल नको. h ची व्हॅल्यू टाक इथे -3. देन प्लस इथे बघ y - k ची व्हॅल्यू टाक -2² देन इथे r किती होत आहे? 6². देअरफॉर इथे काय म्हणते तुला? x + 3² देन y + 2² = 36. ठीक आहे. या फॉर्ममध्ये इक्वेशन काय केलं आहे तू? रिड्यूस केलेलं आहे ना. इथे एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करायचं. x + 3² कोणासारखा यूज करशील बे? ए पायरी इकडे. x + 3² हा कोणासारखा आहे? a + b². ॲक्च्युली a + b² असतं a² + 2ab + b². आता शेमड्या गोष्टी लिहायची गरज आहे का? जाऊ दे लिहूनच देतो लेका. इथे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? a + b² a² + 2ab + b² हा फॉर्म्युला इथे यूज करतोय. चल सांग x + 3² किती झालं आहे? x². 2x3 म्हणजे किती झाले? इथे 6x 3² झाले 9. ठीक आहे. देन प्लस बोल ग दीदी y². 2 × y × 2 झाला आहे हा 4y + 4 = 36. बघ ग x² + 6x + y² + 4y 9 + 4 13 = 36. याला घेतो इकडे. x² + y² + 6x + 4y + 13 - 36 = 0. दॅट मीन्स x² + y² + 6x + 4y किती झाली ते? -23 = 0. हे काय असेल तुझं? रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. लास्ट स्टेटमेंट लिहून घे. दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. x² + y² + 6x + 4y -23 = 0. लास्टमध्ये लिहायचं दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. लिहि का दीदी? लिहि पटापट लिहि. ए बाबू रे लिहि रे. ए लेकरा लिहि की. नेक्स्ट लिहि रे. फाइंड द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर ॲट -3, -3 with center at -3, -3 passing through the point -3, -6 passing through the point -3, -6 passing through the point -3, -6
मग तुला काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ सर्कल काढायचे आहे. त्या सर्कलचा सेंटर किती दिला आहे ग, त्या सर्कलचा सेंटर बघ किती आहे, -3, -3 आहे. बट सर्कलवर एक पॉईंट लाईज होत आहे, तो किती आहे ग, -3, -6. तुला सेंटर दिलेलं आहे -3, -3 बरोबर. तुझ्याकडे रेडियस आहे का गण नाही, म्हणजे तुला पहिले रेडियस काढायचं आहे. बट सर्कलवरचा एक पॉईंट आहे -3, -6, म्हणजे पहिले आपण काय करू शकतो, रेडियस काढू शकतो. कोणत्या पोट्टेले लागले करंट, पटकन लागले, रेडियस कशी काढायची, तर काही काही बसत आहे झांबल्यासारखं झमाल करत. अबे लेका ढेमश्या, काय कसं करतो तू, तुला समजत नाही का रे बाबा रे, बघ न ए बाबा रे. हा झाला सर्कल, हा भल्ला मस्त निघाला. हा झाला तुझा सेंटर. किती आहे का दिदी सेंटर ऑफ द सर्कल, -3, -3. हा कुठला तरी पॉईंट आहे सर्कलवरचा. तो पॉईंट कुठला असतं का, आपल्यासाठी P नावाचा पॉईंट असतं बरोबर. तो किती आहे का, -3, -6. तुला इक्वेशन ऑफ सर्कल काढायचं आहे. मला एक सांग, तुझ्याकडे रेडियस आहे का, नाही. बट रेडियस म्हणजे काय असतं, लेंथ ऑफ CP असते. मग लेंथ ऑफ CP म्हणजे कसं फाइंड आउट करायचं, लेंथ ऑफ CP कसं फाइंड आउट करायचं, बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. इथे तू जर डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला का, तुला काय मिळालं ग, इथे रेडियस ऑफ द सर्कल मिळालं. सो आपल्याला दिलेलं काय आहे, सेंटर ऑफ दी सर्कल दिलेलं आहे, किती आहे, -3, -3. ठीक आहे. मग आपण डिस्टन्स फॉर्म्युल्यामधून ह्या सर्व गोष्टी काढणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट लिहायचं गिवन मध्ये काय आहे, गिवन द सेंटर ऑफ दी सर्कल इज C of -3, -3 अँड पासिंग थ्रू, कशामधून पास होत आहे, पासिंग थ्रू द पॉईंट कुठला आहे, P of -3, -6. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे हो, हा पासिंग होत आहे, हा पास होत आहे, कशामधून पास होत आहे, -3, -6 मधून पास होत आहे. ठीक आहे. बट आपल्याकडे काय नाही आहे, रेडियस नाही आहे. बट रेडियस ऑफ द सर्कल किती आहे, वेळा रेडियस ऑफ द सर्कल किती आहे, CP आहे. ठीक आहे. सो नाव इथे लिहायचं, नाव रेडियस R इक्वल्स टू, बघ किती दिसतंय, CP दिसतंय. ठीक आहे. इथे आपण काय करणार आहे आता, मग बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. सो डिस्टन्स फॉर्म्युला काय असते, x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर. ए दीदी किती असतंय, x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर, -3 -3. ठीक आहे. किती झालं आहे, -3 होल स्क्वेअर. डिस्टन्स फॉर्म्युला x2 - x1 होल स्क्वेअर, -3 होल स्क्वेअर प्लस इथे बघ, इथे किती येतं आहे, -6 -3 होल स्क्वेअर. ठीक आहे. इथे कुठला फॉर्म्युला यूज केला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. पोरा कळलं का रे. ठीक आहे. दॅट इम्प्लाइज रूट ऑफ, आता बघ -3 किती झालं, +3. सो -3 + 3 होल स्क्वेअर, -6 +3 होल स्क्वेअर झालं आहे. दॅट मीन्स रूट ऑफ -3 + 3 0, 0चा स्क्वेअर 0. देन -6 + 3 -3चा होल स्क्वेअर. ठीक आहे. दॅट मीन्स रूट ऑफ, इथे किती होतं आहे का, 0 + 9 √9. ठीक आहे. सो R विल बी इक्वल्स टू किती झालं, √9 मीन्स 3 युनिट झालेलं आहे. पोरा कळलं का, तुला रेडियस ऑफ द सर्कल किती मिळाली, ते 3 युनिट मिळाली आहे. किती मिळाली आहे, 3 युनिट मिळाली आहे. किती युनिट मिळाली आहे, 3 युनिट मिळाली आहे. व्हेरी नाईस. ठीक आहे. झोपू नका, झोपले तर लक्षात ठेवायला काही हो, तुमचं काही खैर नाही आहे. मग इथे बघ रेडियस किती मिळाली आहे, 3 युनिट मिळाली आहे. तुझ्याकडे आता रेडियस पण आहे, सेंटर पण आहे. मग आपण कुठला फॉर्म यूज करायचा, सेंटर रेडियस फॉर्म. सेंटर काय असते, h, रेडियस किती असते, R. ठीक आहे. सो आता लिहायचं इथे काय लिहायचं, वी नो दॅट द इक्वेशन ऑफ पुरा सर्कल with center h, k and radius r is किती असतं, x - h होल स्क्वेअर प्लस y - k होल स्क्वेअर इक्वल्स टू r स्क्वेअर. ठीक आहे. सो हिअर h इक्वल्स टू, बाबू h किती आहे रे, पोऱ्या h किती आहे, -3, k किती आहे, -3, रेडियस किती काढली तू, इथे काढली आहे +3. ठीक आहे. दस काय होणार, द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ सर्कल इज, या व्हॅल्यू इथे पुट करायचं, x -3 होल स्क्वेअर. ठीक आहे. प्लस y - पाय पुन्हा इकडे -3
होल स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर. दॅट मीन्स मायनस मायनस प्लस, सो एक्स प्लस 3 होल स्क्वेअर, वाय मायनस मायनस प्लस 3 होल स्क्वेअर इक्वल्स 3 स्क्वेअर नाही. बाकीचं तू सॉल्व करजो लास्ट एक्झाम्पलसारखं करता येतं ना. ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचं, सॉल्व करायचं. अबे हे तर करजो, सारं काय आयतच देऊ काय, चालून देऊ का तुला? आता मी प्रत्येक गोष्ट लहान आहे का बे तू बे? हां ए बाळा जी रे, असं नसते करायचं. तुम्ही छान लेकर आहे की नाही, हो ना ग दीदी? लिहि मग याच्या पुढचं सॉल्व करशील ना. चल लिहि. व्हेरी नाईस. तुम्ही एवढे चांगले लेकर आहे, तुम्हाला रागवणार का मीर बाळा? लिहि. फाइंड द नेक्स्ट क्वेश्चन लिहिते बाळा. लिहि. फाइंड द सेंटर अँड रेडियस ऑफ द फॉलोइंग सर्कल. फाइंड द सेंटर अँड रेडियस ऑफ द. अरे यार माझा बाबू काय कसा झाला? माझ्या बाबूच्या गालाला लागलं यार. काय जाऊ दे, त्याला मला पट्टी लावून देतो. तू हसू नको, तू लिहि ग दीदी. एक्झाम्पल तुझं लिहि. फाइंड द सेंटर अँड रेडियस ऑफ द फॉलोइंग सर्कल. फाइंड द सेंटर अँड रेडियस ऑफ द फॉलोइंग सर्कल. रडू राहिला तो. नाही रे रडू नको रे, मला कोण आहे तुझ्याशिवाय, असं नको करू. कसा रडतो. लिहि. फाइंड द सेंटर अँड रेडियस ऑफ द फॉलोइंग सर्कल. त्यामधलं पहिलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 25. लिहि ना, लिहि. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 25. बघ तुला काय करायचं आहे, क्वेश्चन काय म्हणतं आहे, फाइंड द सेंटर अँड रेडियस ऑफ द फॉलोइंग सर्कल. अगदी शेंबडा असा क्वेश्चन आहे. कसा क्वेश्चन आहे? शेंबडा क्वेश्चन आहे. कसा क्वेश्चन आहे? अगदी शेंबडा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो फर्स्ट काय लिहायचं, गिवन इक्वेशन लिहायचं. गिवन इक्वेशन ऑफ सर्कल इज. बघ दीदी किती आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 25. बट हा 25 सुद्धा कुठल्या फॉर्ममध्ये असायला पाहिजे, स्क्वेअर फॉर्म. सो कसं लिहायचं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 5 स्क्वेअर. हा कोणासारखा आहे का, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर सारखा. सो आपण याला काय करायचं, कम्पेअर करायचं. कसं करायचं, असं लिहायचं, कम्पेअरिंग विथ, कोणाशी करशील का दिदी कम्पेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर. बघ एक्सच्या प्लेसला एक्स, वायच्या प्लेसला वाय, आरच्या प्लेसला 5. दॅट मीन्स हिअर आर मीन्स रेडियस, आर इक्वल्स टू किती आहे, 5 युनिट आहे. मीन्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे सर्कलचं सेंटर ओरिजिनला आहे आणि रेडियस किती आहे रे वेळांनो, 5 आहे. ठीक आहे. मग कसं लिहायचं, दस द सेंटर ऑफ द सर्कल इज 0,0 अँड रेडियस ऑफ सर्कल इज 5 युनिट. हे वेळांनो कळलं का? चला लिहून घ्या. किती शेंबडा क्वेश्चन आहे ना ग दीदी? असंच आहे. नेक्स्ट लिहा. यामधलं सेकंड. बाळांनो लिहा रे बाळांनो. एक्स मायनस 5 होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 होल स्क्वेअर इक्वल्स टू 20. एक्स मायनस 5 होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 होल स्क्वेअर इक्वल्स टू 20. लिह ग दीदी. पुन्हा काय लिहायचं, पुन्हा तेच लिहायचं. फर्स्ट काय लिहिशील ग, गिवन इक्वेशन ऑफ सर्कल इज. बघ काय दिलं आहे का दीदी, एक्स मायनस 5 होल स्क्वेअर वाय मायनस 3 होल स्क्वेअर इक्वल्स टू 20. बघ हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर आहे, 20ला सुद्धा स्क्वेअर करावं लागेल. बट 20 कुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का? ना बाबा ना. 20 हा कुणाचा परफेक्ट स्क्वेअर राहू शकतो, मग रूटचा परफेक्ट स्क्वेअर राहू शकते. ए बाबा रे समजतं काय रे? ठीक आहे. सो आपण याला काय करू शकतोय का, मग दॅट इज याला कसं लिहितं, त्या एक्स मायनस 5 होल स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 होल स्क्वेअर. 20 आपल्याला स्क्वेअरमध्ये लिहायचं आहे, म्हणजे हा कुणाचा स्क्वेअर होतोय, रूट 20चा स्क्वेअर होते. अरे कळतं का? बिकॉज रूट स्क्वेअर एकमेकांना काय करत असतात ग, न्यूट्रलाइज करत असतात. बट रूट 20 आपल्याकडे काहीतरी आहे. जर तुम्ही जर रूट 20ला सॉल्व करायचा विचार करत असालो, रूट 20ला काय लिहिता येतं, रूट 4 × 5 आणि रूट 4 नथिंग बट द किती असते का 2. दॅट मीन्स 2 रूट 5. सर रूट 20ला आपण कसं लिहू शकतो, 2 रूट 5. म्हणजे दिदी ते काय फॉर्म होईल ग, एक्स मायनस 5 होल स्क्वेअर
देन वाय मायनस 3 होल स्क्वेअर इक्वल्स टू 2√5 होल स्क्वेअर. हे वेळा कळलं का? आता बघ हा कोणासोबत कम्पेअर करावं लागेल, बिकॉज इथे बघ -5 -3 दिसते, इथे रेडियस दिसते. दॅट मीन्स याला आपण कम्पेअर करणार. कशाशी कम्पेअर करायचं भाऊसाहेब? कम्पेअरिंग विथ, ए बाबूलाल चल सांग, कम्पेअरिंग विथ कोणाशी करशील? x - h होल स्क्वेअर प्लस वाय मायनस के होल स्क्वेअर इक्वल्स टू आर स्क्वेअर. ए दीदी बोल ग, एच किती आहे ग? इथे एच दिसते 5. ए बाबा रे, के किती दिसतंय रे? 3 दिसतंय ग. ए दीदी ग, आर किती दिसतंय ग? 2√5 दिसते. मीन्स सेंटर ऑफ द सर्कल इज h, के अँड रेडियस ऑफ द सर्कल इज 2√5. म्हणजे कसं लिहायचं? दस द सेंटर ऑफ द सर्कल इज किती होतं आहे? 5,3 अँड रेडियस इज 2√5 युनिट. हे वेळानं कळलं का? ठीक आहे. या पद्धतीचे सर्व असे एक्झाम्पल्स असतात. त्यामुळे सर्वात इम्पॉर्टन्स काय आहे? समजणं, कन्सेप्ट करणं. कारण बघा फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल्स आहे सर्व. सो आपण प्रॅक्टिस करूया. फॉर्म्युलाबरोबर लक्षात ठेवायचं आहे, कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चर आपण एवढंच बघूया. याच्यानंतरचा जो पार्ट आहे नेक्स्ट लेक्चरला करूया कंटिन्यू. टिल देन बेटा अपना ख्याल रखना. थँक्यू.